मंत्री छगन भुजबळ यांनी अहमदनगरमधल्या मेळाव्यातून वादग्रस्त वक्तव्य केलंय। भुजबळांच्या वक्तव्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण झाल्याचा दावा विरोधकांनी केलाय। राजीनामा दिल्याच्या भुजबळांच्या दाव्यावरून सुद्धा वार पलटवार सुरू झालेले आहेत। पाहूयात। असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच न्हावी दुकानांनी तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही। हे भुजबळ साहेब जे करतायत हे अतिशय वाईट आहे। त्यांना मला भादरा आपले आपापसात जरा परिपक्वता दाखवा। तुम्ही राजीनामा दिला होतात ना 16 तारखेला, कसे काय अजून तुम्ही मिनिस्ट्रीत आहात? किती खोटं बोलताय समाजाशी। समतेचा लढा लढण्याचा दावा करणाऱ्या छगन भुजबळांनी अहमदनगरमधल्या मेळाव्यात वादग्रस्त वक्तव्य केलं। असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच न्हावी दुकानांनी तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही। त्यांना मला भादरा आपले आपापसात जरांगेंवर टीका करता करता भुजबळांनी संपूर्ण मराठा समाजालाच वादात ओढलं आणि नाभिक समाजानं मराठा समाजावर बहिष्कार टाकावा असं आवाहन केलं। एक नावी समाजाच्या आमच्या बांधवानं काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ, तर ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही, याच्या दुकानात जायचं। मी या सगळ्या न्हावी समाजांना विनंती करतो, असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच न्हावी दुकानांनी तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही। त्यांना मला भादरा आपले आपापसात हे भुजबळ साहेब जे करतायत हे अतिशय वाईट आहे। ह्याच्यावर बहिष्कार घाला, त्याच्यावर बहिष्कार घाला, त्याच्यावर बहिष्कार घाला। मी तेच म्हटलं होतं की आपण एक दुसऱ्यावर अवलंबून आहोत। उद्या नाभिक समाजाने मराठा समाजावर बहिष्कार घातला, समजून घातला, त्याचा धंदा किती घटेल? भुजबळ पाठवण्यात का पैसे? त्याच्या मुलाबाळांचं शिक्षण भुजबळ करणार आहेत? त्याच्या बाईचं किंवा बापाचं किंवा बायकोचं आजार पण भुजबळ काढणार आहेत? भुजबळांच्या या वक्तव्यावर नाभिक समाजानंही आक्षेप घेतलाय। भुजबळांनी दोन समाजात तेढ निर्माण करू नये असं नाभिक समाजाचे नेते सोमनाथ काशीद यांनी म्हटलंय। नाभिक समाजाने मराठा समाजाची दाढी कटिंग करू नये हे सांगणारे छगन भुजबळ साहेब तुम्ही कोण? साहेब तुमचं राजकारण आता लक्षात आलेलं आहे आणि तुमच्या दबावाने मराठा समाज ओबीसी मध्ये यायचा थांबलेला नाहीये, त्यामुळे मेळावे घ्यायचे पहिले बंद करा। राज्यपालांना तर माझी विनंती आहे, मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, जर समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य जर भुजबळ साहेब करत असतील आणि भुजबळ साहेबांच्या या वक्तव्यामुळं गावगाड्यातील वातावरण जर सलोखा बिघडत असेल तर त्यांचा राजीनामा त्वरित राज्यपालांनी स्वीकारावा ही देखील मी एक राज्यपालांना विनंती करतो आणि भुजबळ साहेबांनी आता मेळावे घ्यायचे बंद करावे। अहमदनगरमधल्या मेळाव्यात भुजबळांनी 16 नोव्हेंबरलाच राजीनामा दिल्याचा दावा केला, पण विरोधकांनी भुजबळांचा हा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला। 17 नोव्हेंबर पहिली रॅली अंबडला झाली आणि ऐका 16 नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला। 16 नोव्हेंबरला आणि मग अंबडच्या सभेला रवाना झालो। 2.5 महिने मी शांत राहिलो, गप्पा बसलो का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याची वाच्यता नको, पण वर्तमानपत्रातून यायला लागलं 2.5 महिन्यानंतर। कोण म्हणतं दिला दिला दिला, कोण म्हणतं का देत नाही, कोण म्हणतं लाटा घाला। काही गरज नाही लाटा घालण्याची, दिलेला आहे ना, जा त्यांना सांगा। छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिका या सरळ सरळ सरकार विरुद्ध आणि मुख्यमंत्री विरोधी आहेत। जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये एक मंत्री भूमिका घेतो तेव्हा त्याला मंत्रिमंडळातून बरखास्त केलं जातं। हा आतापर्यंत ही परंपरा आहे। आता भुजबळजी म्हणतात की मी राजीनामा दिलाय आणि माझा राजीनामा स्वीकारला नाही। आता त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री शिंदे यांना आहे की देवेंद्र फडणवीस यांना आहे, हे स्पष्ट करावं लागेल। स्वतःच कॅबिनेटमध्ये जायचं, स्वतः सांगतो मी राजीनामा दिलेला आहे। अखेरी जी नौटंकी चाललेली आहे
मंत्रिमंडळामध्ये काय नौटंकी चाललेली आहे हे सगळ्यांना माहिती आहे. जनतेचे पैसे लुटायचे कसे त्यांचा प्लॅन चालतो आणि एकाने एक बोलायचं, दुसऱ्याने बोलायचं, लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं, हे या सरकारमध्ये काम चाललेलं आहे. तुम्ही राजीनामा दिला होतात ना 16 तारखेला, कसे काय अजून तुम्ही मिनिस्ट्रीत आहात? किती खोटं बोलताय समाजाशी, समाजाला फसवता. त्या गरीब समाजाला, श्रद्धाळू समाज आहे ओबीसी, इतर मागासवर्गीय, शिक्षणाने थोडी कमी आहेत, प्रचंड मायाळू दयाळू आहेत, त्याचा फायदा घेता का तुम्ही? मी 16 तारखेला अगोदर राजीनामा दिला आणि मग 17 तारखेला जे आहे अंबडच्या जाहीर सभेला गेलेलो आहे. मंत्री कोण करतं? मंत्र्यांना नावं कोण कळवतं? मुख्यमंत्री कळवतं. कुठल्या मंत्र्याकडे कुठलं खातं आहे हे कोण ठरवतं? मुख्यमंत्री ठरवून ते कळवतात. सगळं काय जे आहे मंत्रिमंडळ जे आहे कुणाचं असं, कोण मंत्रिमंडळात असं, हे मुख्यमंत्री ठरवतात. कोणाला काढायचं तेही मुख्यमंत्री ठरवतात आणि त्याप्रमाणे ते राज्यपालाला कळवतात. भुजबळांच्या राजीनामा दिल्याच्या दाव्यावर सत्ताधारी नेत्यांनी मात्र मौन पाळलंय. छगन भुजबळ साहेब हे मंत्रिमंडळातील आमच्या सर्वांचे ज्येष्ठ सहकारी आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बोलतील. भुजबळांनी कालच्या मेळाव्यात जरांगेंवरही तोफ डागली आहे. जरांगेंनीही त्यांच्या शैलीत त्याला प्रत्युत्तर दिलंय. अरे बाबा, तुम्ही 27 तारखेला गुलाल उधळला, मग आता हे उपोषण कसलं? आता परत तुम्ही तर म्हणाले की आम्हाला आरक्षण मिळालं, गुलाल उधळला, काहीतरी एक कागद हातात घेतला म्हणजे झाला, हा अध्यादेश आला. बघा, हा अध्यादेश आला. लेखाला अध्यादेश म्हणजे काही कळत नाही आणि नोटिफिकेशनचा मसुदा म्हणजे काय ते कळत नाही म्हणतो झाला. मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायचा आणि ओबीसीचं आरक्षण पण घालून टाकायचं, असं त्याचं स्वप्न. त्यामुळे त्याच्याकडे काय लक्ष आम्ही देत नाही दादा. त्याचा धंदाच आहे देऊ, ते ज्या पक्षात जातो ते पक्षच मोडीतो. त्याचा पहिल्यापासूनचा धंदाच येते. ते स्वतःच कुटुंब सुद्धा त्याने अडचणीत आणले. सगळं जेलला जायची वेळ आली कुटुंब त्याचं. इतकं खालच्या दर्जाचा विचाराचा माणूस आहे. का उपकार केला का आमच्यावर? राजीनामा दे नाही तर डोक्यावर घेऊन हिंडा, आम्हाला काय करायचं? मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नको. तो राजीनामा दे नाही तर नको देऊ, नाही तर तिकडच मीरका होड समुद्रात तिकडे हिंड, आम्हाला काय देणं घेणं. मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात तो बोलू नको. भुजबळांनी 2 समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं. असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच न्हावी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही. त्यांना मला भादरा आपली आपापसात. एवढंच नव्हे तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा दावा केलाय. भुजबळांच्या या भूमिकांवर सरकारमधले ज्येष्ठ नेते काय भूमिका घेणार हेच पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. महाविकास आघाडीत 40 मतदारसंघातील जागा वाटपाचा तिढा सुटला अशी बातमी काहीच दिवसाआधी समोर आली होती. तर 8 जागांचा तिढा कायम असल्याचं बोललं जात होतं. तिढा सुटलेल्या मतदारसंघाच्या यादीत वर्धा जिल्ह्याचंही नाव होतं. काँग्रेससाठी ही जागा दिल्याचं बोललं जात होतं. पण आता या जागेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे. वर्धा मतदारसंघासाठी नेमकं कुणाचं नाव चर्चेत आहे पाहूयात. पक्ष मजबूत जर करायचा असेल तर तुम्ही राष्ट्रवादीला ही उमेदवारी दिली पाहिजे. वर्धा जिल्ह्यात भाजपच्या नंतर सगळ्यात मोठी दुसरी ताकद ही काँग्रेस पक्षाचीच आहे. हर्षवर्धन देशमुखच्या माध्यमातून वर्धा लोकसभा ही महाविकास आघाडीकडे, शरद पवार गटाकडे जाईल अशी साधारणतः सर्वत्र चर्चा आहे. ही चर्चा रंगली आहे ती वर्धा लोकसभा मतदारसंघावरून. खरं तर हा काँग्रेसचा बालेकिल्ला, पण काँग्रेसच्या मैदानात राष्ट्रवादीचा उमेदवार उतरवणार असल्याची चर्चा रंगली आहे आणि हे नाव आहे हर्षवर्धन देशमुख यांचं. राष्ट्रवादीची मागणी आहे, म्हणजे आमच्या सगळ्यांची मागणी आहे की पक्ष मजबूत जर करायचा असेल तर तुम्ही राष्ट्रवादीला ही उमेदवारी दिली पाहिजे. असे हे 2-3 नावं साधारणतः चर्चेमध्ये आहे. त्यामध्ये हर्षवर्धन देशमुखचं आहे, माझं आहे, पण निर्णय अजून झाला नाही. वर्धा लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसनं कायमच दावा केलाय.
भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले शिरीष गोडे, शेतकरी नेते शैलेश अग्रवाल, आमदार रणजित कांबळे, काँग्रेसमधील ही नावं चर्चेत होती. मधल्या काळात सुनील केदारांच्या नावाचीही चर्चा झाली, पण आता सुनील केदार तुरुंगात असल्यानं त्यांचं नाव मागे पडलं. काँग्रेसकडून दावेदारी केली जात असली तरी अद्याप कुणाचं नाव समोर आलं नाहीये. पण ही जागा आम्हीच लढवणार यावर मात्र काँग्रेस ठाम आहे. राष्ट्रवादीची सध्या परिस्थिती थोडी इथं काँग्रेसपेक्षाही फार हलाखीची आहे. आम्ही अजूनही आशावादी आहोत की इथची जागा काँग्रेस पक्षाला भेटेल आणि पंजाच इथं इंडिया आघाडीच्या नावावर लढेल. नाही लढला पंजा तरी आम्ही जे आहे ते आहे, आमचा उद्देश ठरलेला आहे. त्याच्यासाठी आम्ही जेवढे प्रयत्न करायचे तेवढे प्रयत्न करून कोणत्या परिस्थितीत यावेळेस मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी वर्धा जिल्हा आघाडीवर आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे हर्षवर्धन देशमुख उतरणार अशी चर्चा सुरू होताच राजकारणातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. या वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षातर्फे कोणीही उमेदवारी मागण्यास इच्छुक नाही. वर्धा लोकसभा गेल्या 2 दिवसापासून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाला हर्षवर्धन देशमुखच्या माध्यमातून वर्धा लोकसभा ही महाविकास आघाडीकडे शरद पवार गटाकडे जाईल अशी साधारणतः सर्वत्र चर्चा आहे. इंडिया आघाडीत जागा वाटपावरून एकला चलोरेचा ट्रेंड सुरू झालाय. ममता बॅनर्जींपासूनच याची सुरुवात झाली. तिकडे पंजाबमध्येही हेच समीकरण पाहायला मिळालं. त्यामुळे आता या वर्ध्याच्या जागेवरून महाराष्ट्रातही आघाडीत बिघाडी होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.